नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्यानं आमदार संजय गायकवाड भडकले. त्यानंतर त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. नेमकं काय घडलंय पाहूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ आणि 9 टॉवेल बनियांवर मारहाण करणारी व्यक्ती कुणी गुंड नाहीये, तर हे आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. ठिकाण आहे मनोरा आमदार निवास. केवळ वरण निकृष्ट आहे आणि त्याचा वास येतोय या कारणावरून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारलाय. आधी वरण दाखवलं, नंतर वरणाचा वास घ्यायला लावला, मग अचानक चापट मारली आणि नंतर आमदार साहेबांनी लागोपाठ 9 बुक्क्या मारल्या. थेट चित्रपटातील एखाद्या सीन सारखं देत दणादण सुरू केलं. जेवण निकृष्ट असेल तर त्याबद्दल नाराजी व्यक्त करणं साहजिक आहे, पण कोणावर हात उचलण्याचा, मारहाण करण्याचा अधिकार या संजय गायकवाड महाशयांना कोणी दिलाय? मुळात आपण जिथे उभे आहोत तो काही गुंडागर्दी करण्याचा रस्ता नाहीये, तर लोकप्रतिनिधींचं राहण्याचं ठिकाण आमदार निवास आहे याचंही भान यांना उरलं नाहीये. पोटासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कष्टकऱ्याकडूनही चूक होऊ शकते, पण त्याच्या चुकीची इतकी गंभीर शिक्षा देणारे संजय गायकवाड कोण आहेत? स्वतः आमदार असलेल्या या महोदयांना इतक्या वर्षात बोलण्याचं साधं तारतम्य शिकता आलेलं नाहीये. आधी बरळायचं आणि नंतर माफी मागायची ही आमदार साहेबांची जुनी खोड आहे. यापूर्वीही ठाण्यामध्ये गायकवाडांची मारहाणीची खुमखुमी महाराष्ट्राने बघितली होती. याच गायकवाडांनी राहुल गांधींची झीप छाटणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली होती. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे, संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपवणार आहे असा फेक निगेटिव्ह नेरेटिव्ह ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण संपवण्याची भाषा करून आले. म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. नुकतंच महापुरुषांबद्दलही आक्षेपार्ह शब्द संजय गायकवाडांनी वापरले होते आणि आता आमदार निवासातली ही मारहाण. तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? अशा गुंड प्रवृत्तीच्या बेजबाबदार वर्तनाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा उमटले आहेत. एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियान आणि लुंगीवरती, अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही? लुंगी टॉवेल आहे म्हणतात. आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात, मारतात. हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात. अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना. अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाही करता भूषणावं नाही. याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा, प्रतिमा कुठेतरी कमी होते. परब साहेबांचं जरी मत असलं की टावेलवर का मारलं, तरी टावेलवर मारलं किंवा कशावरही मारलं तरी ते चुकीचंच आहे, ते योग्य नाही आहे. आणि यातनं सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते. आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही, अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते. आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे. आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी. गायकवाडांच्या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करण्याची गेल्या 6 महिन्यातली मुख्यमंत्र्यांची ही दुसरी वेळ आहे. आता गायकवाडांवर काय कारवाई होते हे बघावं लागेल. पण प्रश्न हा आहे, आमदार म्हणून तुम्ही चुकल्यावर जनतेने हाच न्याय लावला तर तुम्हाला चालणार आहे का?
सौरभ कोरटकर, ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई. आमदार संजय गायकवाड आपल्या वेगवेगळ्या वादग्रस्त वक्तव्यांनी ते कायम चर्चेत असतात, पण आज मात्र त्यांनी आक्षेपार्ह कृती सुद्धा केली आहे. खराब वरण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला चापट आणि बुक्क्यांनी मारलं. याबद्दल तक्रार करता आली असती, कारवाई करता आली असती, पण या आमदार महोदयांनी कायदा हातात घेत जबाबदारीचं भान न बाळगता गुंडांसारखी मारहाण केली आहे. चुकीला गुद्द्याने उत्तर द्यायचं असेल तर मग कायदा नियम कशाला आहेत आणि त्याला हरताळ फासण्याची कृती संजय गायकवाड वारंवार का करतात? काही दिवसांपूर्वीच वादग्रस्त वक्तव्य न करता जास्तीत जास्त काम करा असा कानमंत्र एकनाथ शिंदेंनी आमदारांना दिला होता. तरी सुद्धा गायकवाडांच्या कानात हे का शिरत नाहीये यावर आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेसाठी काही मान्यवर आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत शिवसेना उभाठा नेत्या किशोरी पेडणेकर आहेत, भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील सुद्धा या चर्चेला सुरुवात करायची आहे. पण इतका सगळा प्रकार घडल्यानंतर संजय गायकवाड यांना मात्र घडलेल्या प्रकाराचा कुठलाही पश्चाताप नाहीये, हे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसतंय. त्यांनी नेमकं काय म्हटलं थोड्या वेळापूर्वी, हा सगळा प्रकार घडल्यानंतर ती त्यांची प्रतिक्रिया आपण बघूयात आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूयात. विरोधी पक्षाचे लोक विरोध करतात मला काही माहित नाही, पण मी जो विषय केला तो सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे जेवतात, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक तिथे जेवतात आणि 30 वर्षापासूनचा हा कंत्राटदार त्या ठिकाणी आहे आणि किमान त्याच्या 4 ते 5 हजार तक्रारी आहेत की याचं जेवण निकृष्ट दर्जाचं आहे, कुठे जेवणात पाल सापडते, त्याच्या किचनमध्ये सगळे उंदीर फिरतात आणि मला जे काल त्यांनी जेवण दिलं अक्षरशः त्यांनी सडलेलं जेवण दिलं, म्हणजे निकृष्ट दर्जाचं पण नाही, सडलेलं जेवण दिलं. ज्यावेळेला मी त्या जेवणाची मी त्याला जेवणाची ऑफर काय केली, मी 2 चपाती दाल आणि भात मागितला. एक घास खातल्यावर मला कळलं की हे एकदम पॉयझनिंग सारखं आहे. दुसऱ्या काळात मला वॉमिटिंग झाली आणि मी ते घेऊन कॅन्टीनमध्ये गेलो आणि त्याचा स्मेल दिला तर तो म्हणा हे बहुत गंदा आहे. मी एकाला नाही दिला, त्यात 10 लोकांना दिला आणि त्याला मी अनेक वेळा समजून सांगितलं की जेवण तू चांगलं देत जा. आता हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये हात जोडून जर तो समजत नसेल तर मी माझ्या शिवसेना स्टाईलमध्ये केलं आणि मला त्याचा काही पश्चाताप नाहीये. विरोधी पक्ष काय बोलतो त्याची मी पर्वा करत नाही. सर्वात पहिला प्रश्न माझा किशोरीताईंना आहे. किशोरीताई, गायकवाड म्हणतात की शिवसेना स्टाईलनी मी उत्तर दिलंय, शिवसेनेची ही स्टाईल आहे का? मुळामध्ये ज्या पद्धतीने यांना जो सत्तेचा माज आलाय, पैशाचा माज आलाय, तो प्रत्येक कृतीतून गायकवाडांच्या दिसतोय. ज्या पद्धतीने ज्या कॉन्ट्रॅक्टरनी जे खाणं तिथल्या व्यवस्थापनांनी जे दिलंय ते चूक आहे, मान्य आहे, चूकच आहे. कारण आज आमदार म्हणून ते भले त्या टॉवेल आणि बॉडीवर गेले आणि जे करायचंय ते त्यांनी केलं. सामान्य माणूस हे करू शकतो का? कारण त्या तिकडे येणारी लोक ही बरीचशी महाराष्ट्रात येतात लांबून लांबून, त्यांना पण हेच खाणं. मग तुमच्या कमिट्या करतात काय? मग तुम्ही जे सांगताय कामाने आपण हे दिलं पाहिजे, आवाज, हा आवाज आहे तुमचा, हा कामाचा व्याप आहे तुमचा, अशा पद्धतीने आहे. आणि मग जो आम्ही कायम सगळे म्हणत आले आणि हा इथे विरोधी म्हणून नाही बोलत आहे, तुमच्या तब्येतीची आम्हाला पण काळजी आहे, व्हायलाच पाहिजे. पण अशा पद्धतीने त्याला बनवण्यापेक्षा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही कायदे बनवता, जिथे कायदे बनतात तिथेच कायदे मोडणार असं आपण लोकांना सांगणार आहात की तुम्ही कायद्याचं राज्य ठेवा म्हणून. हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचं राज्य तुमच्या तब्येतीबद्दलचं त्यांनी जे घाणेरडं दिलंय ते मेन कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो लोकांचा पण आणा ना, की असे कसे ते वागू शकतात. मग ती स्कीम आहे का तुमची लाडका कॉन्ट्रॅक्टर, ही स्कीम आहे का? गोर गरीब जो तुमच्या तिथे वेटर होता, परत त्याला मारताना फाईटवर फाईट बघा, कानाच्या आणि घशाच्या मध्ये जर त्याला उद्या भविष्यात व्हर्टिगो होऊ शकतो 100%. कारण कानाचा मार हा कधी चांगला नाही. जे मारायचं होतं पाठीत 2 दणके द्यायचे होते. तुम्हाला इतका राग आला होता तर तुम्ही त्याच्या थोबडावर, ते पण कानावर, ज्याचा थेट. आणि किशोरीताई वरून निर्लज्जपणे म्हणतायत की मी फायटर आहे, स्वतः कार्यकर्त्यांच्या गळ्यात त्या एकट्या कर्मचाऱ्याला मारतायत. कोणी किती सारवासारव केली तरी सगळं नीतिमत्ता तर पहिलीच सोडली आहे, पण आता जबाबदाऱ्या पण सोडले. नीतिमत्तेचं त्यांच्याशी कुठेच येत नाही.
ज्याला आपण म्हणतो तुम्ही कायदे बनवणारे लोक आहात, तर तुम्ही ते न करता मला लिहिलेलं कुठे लिहिलेलं हम्म. तुम्ही कायदे बनवणारी लोक आहात आणि तुम्ही अशा पद्धतीने कायदा मोडणार आहात, हम्म. मग याला काय म्हणायचं? बरोबर ज्या गोष्टीबद्दल आपण नेहमी पश्चाताप त्यानं होत नाही, हा बरोबर आहे. निर्लज्जपणा आणि ही गोष्ट एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केली आहे की लोकप्रतिनिधी म्हणून आपली सुद्धा प्रतिष्ठा कमी करणारं हे कृत्य आहे. मला हाच प्रश्न घेऊन गणेश खणकर सरांकडे जायचं आहे. गणेश खणकरजी, सरकारची प्रतिमा अशा गोष्टींनी मलिन होत नाही? सत्ताधारी पक्षातला किंवा सत्ताधारी युतीतला एक आमदार इतक्या माजाने वागतो, मारहाण करतो, गुद्द्यावर गुद्दे मारतो, यांनी सरकारबद्दल काय संदेश देणार आहे सामान्य जनतेमध्ये? याबद्दल आज माननीय मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका एकदम स्पष्ट केलेली आहे. हम्म. आणि जो प्रकार घडलाय याचे समर्थन करण्याचा काही भाग येत नाही. हम्म. मुळातच आमदार म्हणून एक आचारसंहिता प्रत्येक जनप्रतिनिधीला ही आयुष्यामध्ये बाळगलीच पाहिजे. एकदा आपण जनतेचे प्रतिनिधी झाल्यानंतर आपल्यावरती काही बंधनं असतात हम्म. आणि त्यामुळे ही बंधनं पाळणं हे आपलं काम आहे. हम्म. काल जो प्रसंग आता आपण पाहत आहोत, ज्या पद्धतीचं त्यांना जेवण दिलं गेलं आणि ते जेवण पाहिल्यानंतर त्यांचा संताप हा अनावर झालेला दिसतोय आणि मग त्यातनं एक कृती झाली. या कृतीचं समर्थन मी अजिबात करणार नाही. हम्म. पण हल्ली महाराष्ट्रामध्ये एक पद्धत नवीन आलेली आहे. काही जणांची कृती ही समर्थनीय असते, हम्म. काही जणांची कृती ही म्हणजे तो आता कुठल्या पक्षात आहे यावरती ठरतो. तुम्ही मनसेकडे बोट दाखवताय का? मनसे आणि ठाकरे गटाकडे? असं आहे कोरडकरजी, तुम्ही मगाशी एक शब्द वापरलात, मी त्यावेळी तुम्हाला रोखलं नाही. हम्म. तुम्ही असं थेटपणे म्हणालात की निर्लज्जपणे, शेवटी तेही जनप्रतिनिधी आहेत. हम्म. त्यांनी काय करावं काय नाही हा त्यांचा प्रश्न आहे आणि सभागृह त्या बाबतीत अहो निर्णय पण घेईल. खणकरजी, टॉवेल बनियनवर ते येतात, 8-10 बुक्क्या मारतात, उद्या त्या माणसाचा जीव गेला असता तर? तुम्ही लोकशाहीच्या चौकटीत स्वतः काम करत नाही, वारंवार वादग्रस्त वक्तव्य करायची, आणि आता ही कृती, मग काय म्हणणार आहे? मी एक स्पष्ट करू इच्छितो, हम्म. मी काय संजय गायकवाड यांचं समर्थन करायला या चॅनलवरती बरोबर. आलेलो नाही. मी भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका प्रवक्ता म्हणून या ठिकाणी मी मांडतोय. आणि त्या जनप्रतिनिधीचं चुकलं असेल हम्म. तर त्याचं समर्थन करायचं नाही. या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आजच भूमिका एकदम स्पष्ट केली. त्यांनी या शब्दांमध्ये सांगितलं की आपण जेव्हा लोकप्रतिनिधी होतो हम्म. त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे, सार्वजनिक जीवनामध्ये आपला वावर कसा असला पाहिजे, याची प्रत्येकाने बंधनं घालून घ्यायची असतात आणि त्याच पद्धतीनं वागायचं असतं. म्हणून मी आता म्हटलं की आज ते शिंदे गटामध्ये आता जे काही, हे जर पूर्वी आपण म्हटलं असतं तरी आमची स्टाईल आहे, हे आमच्या या स्टाईलने आम्ही उत्तर दिलं, अशा पद्धतीनं अशा गोष्टींचं समर्थनही झालं असतं. आज होणार नाही. हम्म. मी काही त्यांनी ज्या पद्धतीनं त्याला मारलंय याचं अजिबात समर्थन होणार नाही. हम्म. त्याला उद्या अपाय झाला असता, तुमच्यावरती जर काही चुकीचं घडलंय तर आमदार म्हणून तुमच्याकडं अनेक पद्धती आहेत, तुम्ही तक्रार करू शकता. Exactly. सामान्य जनता जिथे जाऊ शकत नाही तिथे आमदार म्हणून तुम्ही जाऊ शकता, त्याच्या विरुद्ध तुम्ही आवाज उचलू शकता. काल हा विषय वेगळ्या पद्धतीनं ते करू शकले असते, परंतु ठीक आहे, त्यांची जडणघडण त्या पद्धतीनं झालेली असेल, त्यांनी आजपर्यंत त्याच पद्धतीनं त्यांच्यावरती काम करताना ते याच पद्धतीनं लोकप्रतिनिधी झालेले असतील. हम्म. त्यामुळं त्यांनी हे केलं असेल. पण मुळात जनप्रतिनिधी म्हणून आपण एका आचारसंहितेमध्ये वागलं पाहिजे हम्म. आणि ते अत्यंत आवश्यक आहे. शेवटी सामान्य जनताही तुमच्याकडे बघत असते, कारण तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. हम्म. तुम्ही जवळपास 2, 2.5, 3, 3.5 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करताना बरोबर. तुम्हाला जनतेनं अत्यंत विश्वासानं विधिमंडळात पाठवलेलं आहे. हम्म. याचं भान ठेवून आपण वागलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आता तुम्ही थेट कुठल्या पक्षाकडे बोर्ड दाखवत असाल तर बातमी आपण रोजच दाखवत असतो, म्हणून मी हा विषय विचारला. ठीक आहे. काही ज्या वेळेला या प्रतिक्रिया येत असतात त्यावेळेला मग ती व्यक्तिभावनी प्रतिक्रिया लोकांच्या येतात की ह्यात ठीक आहे. काय चुकलंय. नाही, नाही, तुम्ही जो मुद्दा मांडला त्याच्याबद्दलचा प्रतिप्रश्न माझ्याकडे आहे, पण थोडंसं विषयांतर होईल म्हणून मी तो उल्लेख इथं टाळतो. मला रुपालीताईंकडे जायचं आहे. रुपालीताई, या आमदार महोदयांवर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची सुद्धा भूमिका आहे का? अजित पवार गटाची सुद्धा हीच भूमिका आहे का? एक लक्षात घ्या, आमदारांनी जे कृत्य केलेलं आहे हम्म. हे बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे. हम्म. बर असो, आताच आमचे सहकारी प्रवक्ते म्हणाले की बाबा प्रत्येकाच्या कृतीवर ती योग्य आहे का अयोग्य
ही पक्षावर डिपेंड असते. तर ही पक्षावर डिपेंड नाही. बरोबर. ही जी परिस्थिती आहे की ती घटना कोणत्या घटनेने झालेली आहे याच्यावर डिपेंड असते. आता जे आमच्याच मित्र पक्षातले आमदार आहेत, गायकवाड बंधूंनी जर निश्चित त्यांना राग आला असेल, कॅन्टीन मध्ये घाण जेवण दिलं असेल, ऍटलिस्ट कपडे घालून तर खाली यावं, एवढे मॅनर्स आणि एवढी सद्सद विवेकबुद्धी माणसाला असते. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याची तक्रार केली, आपणच आमचा सत्ताधारी आमदार आहोत, त्यांनी केलेल्या तक्रारीवर तातडीने त्याच्यावर ऍक्शन घेतली जाणार आहे आणि त्याच्यावर जाऊन घेऊ की बाबा त्यांना काही पॉइझन बिझन वाटत होतं, एखाद दुसरी मारली असती तर म्हणलं असतं. परंतु जो काही तुम्ही व्हिडिओ दाखवलेला आहे महाराष्ट्रातला, तर सातत्याने त्या नौमुख्या, त्या टॉवेलवर आणि बनियनवर येणं, हे काय एका लोकप्रतिनिधीचं वर्तन नाही, हे अशोभनीयच आहे. त्याच्यामुळे मित्र पक्षाचे म्हणून काहीतरी बाजू घ्यायची या मताची तरी मी सहमत नाही. त्याच्यामुळे जर समजा कुणी इतर विरोधातल्या लोकांनी ही अन्यायासाठी बेकायदेशीर काम केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. मग आमदारांनी बेकायदेशीर काम केले, आमदारांवर गुन्हा दाखल करावा. ज्याला कुणाला मारलेलं आहे त्या माणसाने त्यांची तक्रार दाखल करावी. कारण का या गोष्टीचं समर्थन होणार नाही. निश्चित आमदार भवनातल्या कॅन्टीन मध्ये जेवण चांगलं मिळालं पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे, पण तिथं सरकार आमचंच आहे ना. तिथले जे मंत्री आहेत, तिथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, ते काय झोपा काढतायत का? आमदार यांचा एवढा रागान पारा असतो. त्याच्यामुळे खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने कर्तव्य दक्ष काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकप्रतिनिधींचे हे वागणं असं जर समाजासमोर येत असेल तर ते निंदनीय आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे रुपालीताई, अनिल परब म्हटले की तुमच्यात जर हिंमत होती तर या सगळ्या गोष्टींना जे जबाबदार आहेत त्या मंत्र्यांना जाऊन जाब विचारायचा होता, त्यांच्यावर हात उगारायची हिंमत तर तुमची झाली नाही आणि त्याबद्दल चकार शब्द न सुद्धा काढता तुम्ही एक सामान्य कर्मचाऱ्यावर दमदाटी करता आणि त्याला मारता. ठीक आहे, याबद्दलही बोलू आपण, पण पत्रकार संजीव शिवडेकर आहेत, मला त्यांच्याकडे जायचं आहे. संजीव शिवडेकरजी, तुम्ही महाराष्ट्राचं बऱ्याच वर्षांपासूनचं राजकारण बघितलेलं आहे, राजकीय संकेत तुम्हाला माहिती आहेत आणि हे वर्तन त्यात अजिबातच बसणारं नाहीये. नाही, कसं आहे माहितीये का की ह्या गोष्टीकडे लोकांची सहनशीलता संपलेली आहे. दुसरं, यांचं वर्तन म्हणजे ह्यांनी खरी कंप्लेंट केली पाहिजे होती, पण कदाचित सरकारमध्ये कंप्लेंट करून कामं होत नसेल असं त्यांना स्वतःलाच वाटत असेल आणि म्हणून त्यांनी आणि इम्पेशंट झाले असेल. पण कॅन्टीनच्या जेवणाची तक्रार ही आज नाही, विलासराव देशमुखच्या काळापासून कंप्लेंट येत जाते, मध्ये येते, मध्येच जाते. काय आहे की इन्फिरियर क्वालिटी ऑफ फूड काय झालं, याचं पूर्ण राजकारण सुरू झालंय. पण खरं क्वालिटी ऑफ फूड नुसते आमदार नाही, किती लोक तिथे जेवत असतील. बरोबर. त्या मूळ प्रश्नाकडे, आणि हेच आदिवासी शाळा, आश्रमशाळा, ह्या तक्रारी किती येतात. पण काय झालं की जिथपर्यंत कोण कोणाला मारत नाही तिथपर्यंत ती न्यूज होत नाही मोठी, आणि न्यूज होत नाही, इव्हेंट होत नाही, तिथपर्यंत कोणाचं लक्ष घेत नाही. तर माझ्या मते ही जी मेसेज आहे ना समाजात की आपण मारलं, व्हिडिओ काढले की मग त्याची लगेच दखल घेतली जाते की ती चर्चेत येते, ह्या मानसिकतेतनं पण ही घटना घडली असेल. आणि ते स्वतः सांगतात, मी 7-8 दिवस कंटिन्यू सांगतोय, 7-8 वेळा सांगितलं, तर तरी सुद्धा ते इम्प्रूव्ह होत नाही. तर माझ्या म्हणणं ह्या गोष्टीकडे दोन्ही बाजूनी बघायला पाहिजे. आमदारांचं तर चुकलंच, म्हणजे ह्या पॅनलवर असो किंवा सीएम असो किंवा त्यांचे पक्षनेते एकनाथ शिंदेनी पण त्यांचं समर्थन नाही केलंय, त्याच्यामुळे कोणी समर्थन नाही करणार. पण मूळ मुद्दा काय आहे की इन्फिरियर क्वालिटी ऑफ फूड हे जर आमदार निवासात मिळत असेल तर इतर शासनाच्या योजना आहेत, शाळा आहेत, तिकडे काय परिस्थिती, भीती नाही राहिली का? या मूळ प्रश्नाकडे कोण बोलतच नाहीये. बरोबर बरोबर. हाच मुद्दा घेऊन मला किशोरीताईंकडे जायचं आहे. किशोरीताई, तुम्ही सुद्धा आमदार निवासात बऱ्याचदा गेला असाल भेटीगाठींसाठी, तुम्हाला अशा तक्रारी तुमच्या कानावर कधी आल्यात का? त्याबद्दल पाऊल उचललं गेलं असतं तर हा सगळा प्रकार टळला असता? कारण आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटलंय गायकवाडांनी की 20 वर्षांपासून अशाच पद्धतीने सगळा कारभार सुरू आहे कॅन्टीनचा, त्यामुळे संतापून मी मारहाण केली. नाही ना, मग 20 वर्षापासून जर अर्थात, कारण मी काय आमदार झालेली नाही किंवा माझं फारसं याच्यामध्ये जाणं होत नाही, मग जर 20 वर्षापासून असंच आहे हे म्हणणं असेल तर मग जे आज ज्यांनी आता सांगितलं मी शिवसेना स्टाईलनी मारलं बरोबर, आणि जे आता बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेले करतायत काय, तिकडे केलं काय? आपण प्रश्न खाण्यापिण्याचा प्रश्न आहे ना.
तो उत्कृष्ट दर्जाचं खाणं दिलंच पाहिजे. तुम्ही लोएस्ट हे करणार, टेंडर भरणार, लोएस्ट मधून तुम्ही मिळवणार आणि तेवढ्याच लोएस्ट मधून तुम्ही खाली जाणार आणि लोकांच्या म्हणजे जे बाहेरून येणार ते आमदारांसारख्यांना पण तेच देणार. त्याच्यावर अंकुश कोणाचा? कुठल्या पद्धतीने यांच्यावर अंकुश ठेवला जातोय? कुठेतरी ठीक आहे. काय होतंय? आणि गेल्या याच्यामध्ये तर त्यांचे कॉन्फिडन्स वाढले. त्यांचं कोण काय करणार आहे? कोण आहे? कोणाचं कोणावर अंकुश नाही. ते गायकवाड आहेत. हे मागच्या वेळेला 3 वेळा पडल्यानंतर निवडून आलेले गायकवाड आहेत. त्यामुळे हे जे काय सांगतायत की तुम्हाला लोकांनी खूप भरोशाने निवडून दिलंय, अशा पद्धतीने ह्या कृतीने जर तुम्ही भरोसा तोडणार असाल तर ज्याला आपण म्हणतो की आम्ही संस्कृती संस्कार ते कुठे तुमच्याकडे वागण्या बोलण्या चालण्यात दिसतच नाही. बरोबर. आणि थोड्या वेळापूर्वी संजय शिवडेकर यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला की या कृतीचं समर्थन कोणीच केलं नाहीये. खणकर सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा निषेध केलाय, एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याचा निषेध केला आणि मी गायकवाडांना समज दिली असं म्हटलंय, पण ज्यांनी ही कृती केली ते गायकवाड मात्र आपल्या कृत्याचं अजूनही समर्थन करतायत. त्यांना पश्चाताप अजिबात नाहीये. मी मगाशीच एक वाक्य म्हणालो जे तुम्ही गंभीरपणे किंवा व्यवस्थित ऐकलं नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्या भागातनं त्या परिस्थितीतनं निवडून आलेला असतो. आता किशोरीताई असं म्हणतायत की मला कधी फार संधी मिळाली नाही आमदार निवासात जायची, त्यांची काही इच्छा नसेल असं माझं म्हणणं नाही. त्यांची इच्छा होती, त्यांनी प्रयत्न भरपूर केले असतील, ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत. नको तिकडे कुठे घसरताय, मुद्द्यावर बोला. मी काय माझं राहू म्हणतोय? दे, मी कबुतरी काय पण काय ते असं बोला. अहो किशोरीताई, मी तुमच्यामध्ये बोलतो का? माझा विषय पहिला ऐकून घ्या, मग माझ्यावर टिप्पणी करा. मी कोणावर कधी वैयक्तिक बोलत नाही. मग नकाच बोलू. ऐकून घ्या आणि मग प्रतिक्रिया द्या. मी सभागृहात तुमच्या सोबत काम केलेलं आहे, त्यामुळे मला काही कोणाचा वैयक्तिक विषय नाहीये. त्यामुळं मग ऐकून घ्या जरा, मग ऐकून घ्या. उपदेश नंतर करा, पहिलं ऐकून घ्या. त्यामुळं मी माझ्या परिसरात काम करतो, त्या करत असतील. प्रत्येक जण आपापल्या परिसरामध्ये कामानिमित्त त्याची ओळख असते. आता संजय गायकवाड ज्या परिस्थितीतनं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं निवडून आलेले आहे, त्यामुळे त्यांना ते कदाचित योग्य वाटलं असेल. आता किशोरीताई असं म्हणाला ते एवढ्या वेळा पडलेत, तेवढ्या वेळा पडलेत. आता ज्या वेळेला ते शिंदेसोबत गेले तेव्हा तर ते तुमचेच आमदार होते ना. त्यामुळे मी आज काही त्या विषयात जाणार नाही. मी मगाशी जाणीवपूर्वक उल्लेख केला की असं जनप्रतिनिधी म्हणून त्यांची स्वतःची एक काम करण्याची पद्धत असली पाहिजे. आपण एक जनप्रतिनिधी म्हणून काम करताना आचारसंहितेचं पालन करणं हे आपलं प्रत्येकाचं काम आहे. नाही, पण खणकर सर, मला एक सांगा, मुख्यमंत्री निषेध करतात, उपमुख्यमंत्री निषेध करतात, कुणीच त्याचं समर्थन करत नाही, पण त्या आमदाराला त्या कृत्याचा पश्चाताप होत नाही, तुम्हाला गंभीर वाटत नाही का? नाही, स्वाभाविक आहे ना. मी मगाशीच म्हणालो की हा प्रश्न गंभीर आहेच मुळात. मग त्या व्यक्तीची ती जडणघडण आहे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखं आहे काही बाब? मी यातलं तुम्हाला विश्लेषण, कोरडकरजी, मी तुम्हाला यातलं माझं विश्लेषण सांगितलं. ते आमच्या पक्षाचे आमदार नाही आहेत, पण मी हे तुम्हाला एक राजकीय कार्यकर्ता म्हणून, मी शेवटी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे सभागृहात. मी अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय, अनेक पदांवर काम केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला आचारसंहिता एक शब्द वापरला की आपण ज्या वेळेला सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो त्यावेळी किती तुम्हाला संताप अनावर जरी झाला तरी तो व्यक्त करण्याची एक पद्धत असते. आणि ज्या वेळेला तुम्ही आमदार असता त्यावेळी तुमच्याकडे अमर्यादित ताकद असते. सामान्य जनता जिथे जाऊ शकत नाही तिथे तुम्ही जाता, तिथपर्यंत तुमच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाते. सभागृहात तुम्ही एखादी जर तक्रार त्या संदर्भात तुम्ही बोललात तर सरकारला उत्तर द्यावं लागतं. ते नाही झालं तर त्यानंतर आश्वासन समिती बसते, त्याच्यावर चर्चा होते. अशी अनेक आयुध आहेत. तुम्ही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर तुमच्याकडे अनेक प्रकारची शस्त्र असतात की ज्याने तुम्ही यांना वटणीवर आणू शकता. त्यामुळं लोएस्ट टेंडर हे मी शब्द वापरणार नाही. जे चूक असेल त्याचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही, पण एक आमदार म्हणून आणि जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी याचं पालन केलंच पाहिजे. संजय गायकवाड ह्या चुकले याबद्दल काही वादच नाही. त्यांनी ती आचारसंहिता पाळायला पाहिजे होती. करणार की नाही, त्यांना काय पनिशमेंट देणार आहात की नाही?
खणकर सर, तुम्ही प्रश्न ऐकलाय का पेडणेकरांचा? त्यांच्या पनिशमेंट देणं न देणं हा सभागृहाचा विषय आहे ताई, तुम्हालाही माहिती आहे. आणि या सभागृहाच्या बाहेर संदर्भामध्ये घडलंय. ऐका, हा? हे सभागृहाच्या बाहेर घडलंय. आणि दुसरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा धाक तो त्यांचा कमी आहे आणि जो एसएनसी ग्रुपवर आहे, कोणाचाच धाक नाही राहिला. मी करेन ती पूर्व दिशा. आणि हा काय पहिला प्रकार नाहीये, अनेकदा ते तसं घडवत आहे. अहो ताई, राज्यात सत्ता बदल झालाय, असं तुम्ही काय करताय? मी मगाशी म्हणालो की हा विषय सभागृहाचा आहे. एखाद्यावर जर कारवाई करायची असेल तर सभागृहामध्ये त्याविषयी ठराव मांडला जातो, त्याच्याविषयी चर्चा केली जाते आणि सभागृहाचे अध्यक्ष त्याचा निर्णय करतात. दुसरी बाब, पक्ष म्हणून जर निर्णय घ्यायचा असेल तर ते शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यांचे पक्षप्रमुख म्हणून ते निर्णय घेतील. ह्यात आम्ही जे भारतीय जनता पार्टी म्हणून तुमची काय अपेक्षा, आम्ही काय करावं? आम्ही सांगितलं, स्पष्ट केलं, आम्ही कुठलंही समर्थन करणार नाही. उलट मी हे म्हणालो की कुठल्याही पक्षाचा तो प्रतिनिधी असो, जर त्याने चुकलं तर त्याचं समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. आणि आचारसंहिता हा लोकप्रतिनिधी असो किंवा तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये जबाबदार पदाधिकारी म्हणून जेव्हा वावरता तेव्हा तुम्हाला ते पाळलंच पाहिजे, कारण इतरांपेक्षा जनता तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघत असते. मी हे स्पष्ट केलं की त्यांच्यावर कारवाई करणं न करणं हा त्या पक्ष प्रमुखांचा निर्णय, आणि आमदार म्हणून जर का ते काही चुकीचं वागलेले असतील तर त्याचा निर्णय हा सभागृहातच घेतला जातो की, आणि हे स्पष्ट केलं मी. ठीक आहे. मग खणकर सर, मला एक सांगा, पक्ष म्हणून एकनाथ शिंदे अशा प्रवृत्तींवर कारवाई करायला कमी पडतायत का? कारण यापूर्वी सुद्धा संजय गायकवाडांनी अशा पद्धतीची अनेक वक्तव्य केली आहे. आता छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं त्यांचं एक वक्तव्य होतं ज्यावरून विरोधकांनी खूप टीका केली. आणि आता अशा पद्धतीची मारहाण, यापूर्वी सुद्धा त्यांनी गेल्या वर्षी अशीच मारहाण ठाण्यात सुद्धा केलेली होती. बघा, तुम्ही फार मला कोरटकर रास्त प्रश्न नाही विचारला. खणकर सर, तुम्ही एक जबाबदार नेते आहात, जबाबदार पक्षाचे, आणि तुमचा पक्ष सत्तेत सुद्धा आहे आणि अत्यंत संयतपणे तुम्ही भूमिका मांडत असतात, म्हणून मी तुम्हाला नैतिक परिप्रेक्ष्यातून विचारतोय. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी तुम्ही ज्या भूमिकेतनं मला प्रश्न विचारला अगदी बरोबर आहे. आणि यातनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला जे वाटतं की बघा, असं आहे की या छोट्या छोट्या कृतीतनं जनता तुमच्याकडे ज्या वेळेस डोळे उघडून बघत असते त्यावेळेला मग ती तुमच्याबद्दलचं स्वतःचं मत ठरवण्याचा प्रयत्न करते. कधी काही गोष्टी चुकून घडत असतात, त्यानंतर त्याची सावरासावर केली जाते, अनेक वेळेला ते विषय बाजूला पडतात, जनता देखील विसरते. पण साधारणतः अशा कृती घडल्यानंतर तुमचा रिस्पॉन्स काय असतो, तुम्ही त्यावर प्रतिक्रिया काय देता, तुमचा पक्ष कसा वागतो, तुमच्या नेत्यांनी त्या संदर्भात त्यावेळेला काय भूमिका घेतली, ही जनता उघड्या डोळ्यानं बघत असते. त्यामुळेच मी मगाशी म्हणालो की शेवटी पक्ष म्हणून ज्यावेळी आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत त्यावेळेला कुठे ना कुठे या सर्व गोष्टींची बेरीज वजाबाकी ही कायम होत असते. याबद्दल काही वादच नाही. म्हणजे ज्या गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत त्या समर्थन करण्याचा त्यामध्ये प्रश्न येत नाही. उलट जर आपल्याकडनं असं काही कृत्य घडलं तर होय, मी संतापाच्या भरात ते केलं, ती बाब योग्य नव्हती, मी ते करायला नको होतं. मी आमदार म्हणून जबाबदारीने वागण्याची आवश्यकता होती, पण मला दिलेलं अन्न हे खाण्यायोग्य नव्हतं आणि ते सतत येत असल्यामुळे त्यावेळेला माझा संताप अनावर झाला, कारण माझ्या हा जीवावर बेतला असता. असं जर का गायकवाड म्हणाले असते तर तो एक वेगळा विषय होता. परंतु ते चुकीच्या पद्धतीने प्रकट झाले आणि त्यांनी केलेली कृती ही कुठल्याही दृष्टीने समर्थनीय नाही. शेवटी अनेक कार्यकर्त्यांच्या श्रमातनं पक्ष उभा राहतो. अनेक जनप्रतिनिधी जी कामं करत असतात, ज्या पद्धतीने ते लोकांसमोर जातात, त्याने शेवटी पक्षाचा ग्राफ वाढत असतो की. बरोबर. शेवटी त्यामुळे एखादा कार्यकर्ता चुकला तर तो सावरून धरणे बरोबर आहे. आणि एकनाथ शिंदेनी तेच सांगितलं होतं की आपण जास्तीत जास्त काम करूयात आणि कमीत कमी वादग्रस्त बोलूयात, पण कदाचित हा कानमंत्र कानात शिरलेला दिसत नाहीये गायकवाडांच्या. मला संजीव शिवडेकरांकडून आणखी एक विश्लेषण जाणून घ्यायचं आहे. संजीव शिवडेकरजी, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री इतक्या संयमाने वागतात, संयतपणे वागतात आणि आपल्या कुठल्याही विधानातून चुकीचा अर्थ निघणार नाही याची दक्षता ते बाळगत असतात, आणि एक लोकप्रतिनिधी देतो आणि अशा पद्धतीची कृती करतो, ते सरकारला किती डॅमेज करणार आहे? खुद्द मुख्यमंत्र्यांनीच म्हटलं ना की पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हची इमेजला मोठा फटका बसतो अशा वागण्याने. आणि मगाशी किशोरीताई म्हणाला ते बरोबर आहे की पनिशमेंट ते रिग्रेट का नाही करत आहे, आणि शिक्षा होत नाहीये.
तर शिक्षा काय याच्यात? एखाद्या दुसऱ्या माणसाने मारलं असतं तर लगेच एक FIR झाली असती. आणि कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. त्यांनी मारलंय कुणाला आणि ते व्हिडिओज आहेत, व्हिज्युअल्स आहेत. त्याच्यामुळे प्राथमिक म्हणजे प्रायमा फेसी पहिला हा FIR झालीच पाहिजे. ते निर्दोष आहे, काय आहे, इन्क्वायरी आहे, काय करायचंय ते नंतरचा भाग आहे. पण कायदा हे समान दाखवण्यासाठी आधी FIR तर घेतलं पाहिजे. आणि तुम्हाला शिक्षाच नाही, किशोरी ताई म्हणाल्या की पनिशमेंट बरोबर आहे ना. रिग्रेट का करतो माणूस? एकतर आतून काय वाईट वाटतं, गिल्ट कॉन्शियस किंवा भीतीमुळे. ह्याच्यात दोन्ही नाहीये त्यांना. ते म्हणतात की मला काय चुकीचं वाटत नाही, म्हणजे त्यांना काय चुकीचं वाटत नाहीये. मग दुसरं काय आहे की कायदा हातात घेतल्याची भीती वाटली पाहिजे ना. मग रिग्रेट केव्हा करणार माणूस? जेव्हा शिक्षा होईल तेव्हा माणूस बोलतो ना माझ्यानं चूक झाली, मी करणार नाही परत. बरोबर. आणि ते एकदम खंबीर असतील तर कदाचित ते बोलतील माझी चूक नाही, मी शिक्षा भोगायला तयार. पण ते रिग्रेट करणार की नाही असं काही दरवेळी सुटत जाणार, म्हणजे कधीतरी कुणातरी आवरावं लागतं. बरोबर. रुपाली ताई, कायद्याची भीती उरली नाहीये, त्यामुळे कुठलाही पश्चाताप गायकवाडांच्या बोलण्यातून दिसत नाहीये. नाही, मुळामध्ये लक्षात घ्या, कायद्याची भीती त्यांना वाटायला ज्यांना त्यांनी मारहाण केली त्या व्यक्तीने पोलिसांकडे जावं ना तक्रार द्यायला. कितीही तुम्ही आम्ही बोललो आपण तरी पोलिसही directly दखल घेऊन सुमोटो गुन्ह्याची नोंद येतं करू तक्रार- शकतात ना रुपाली ताई. पोलीस सुद्धा गुन्ह्याची नोंद घेऊन तक्रार नोंदवू शकतात. नाही, पोलीस गुन्ह्याची नोंद नाही नोंदवू शकत. सुमोटोची जोपर्यंत ज्याला मारहाण provision- केलेली आहे तो पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना नाही, तक्रार नाही, नाही, देत नाही. नाही. रुपाली नाही, रुपाली ताई, मी करेक्ट करतो. सुमोटो अंतर्गत पोलीस गुन्ह्याची नोंद स्वतः करू शकतात. आणि गुन्हा जर अशा पद्धतीनं सार्वजनिकरित्या घडला असेल, त्याचे सार्वजनिक पुरावे असतील, तेव्हा पण अशा गुन्हा नोंदवण्याची सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही का मग? कशाच्या अंतर्गत? सुमोटो. नाही हो, सुमोटो शब्द मिळालाय तर जो तो विना डिग्रीच्या वकिलांनी अशी जर वापरायला लागले तर अवघड आहे. एकतर हे आमदार, हे घडलंय कुठं? आमदार निवासामध्ये. घटना कोणती आहे की अण्णा यांना जे काही चांगलं मिळालं नाही त्याच्यावर. मला तर काय सांगायचंय की समजा या आमदाराला नाही जाणीव आहे की आपण काय वागलोय, काय चुकलोय. ज्याला मारहाण केले त्यांनी त्याला तक्रार द्यायला अहो पाहिजे. रुपाली ताई, आपण तक्रार रुपाली ताई, त्याला इतकं मारलं, त्या माणसावर किती दबाव असेल, त्या कर्मचाऱ्यानं मार सुद्धा खाऊन घेतला, त्याच्यात कुठे एवढी हिंमत येणार आहे की तो पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करेल? एक्झॅक्टली. मग तशी नाही ना त्याच्याकडे हिंमत. मग त्याचे ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना सक्त ताकीद द्यावी. परंतु सुमोटो अशी तक्रार होत नाही, हे लक्षात घ्या. कायद्याला सुद्धा चौकटी आहेत. आजकाल काय झालेलं आहे की प्रत्येकाला सोशल मीडियावर किंवा हे बोलून चालून सुमोटो हा शब्द फार इझी झालेला आहे. कुठल्या गोष्टीत सुमोटो आहे? जिथं महिला सुरक्षता, अत्याचार किंवा त्याच्यामध्ये ती संवेदनशीलता, त्याच्यामध्ये सुमोटो म्हणजे एखादा पोलीस त्याची तक्रार करू शकतो. आता मला सांगा, इथे हा तक्रारदार आमदार निवासाचे म्हणून तक्रार करत नाही. कुठला पोलीस सुमोटो यांच्या विरोधात तक्रार करणार आहे आणि का करणार आहे? त्याच्यापेक्षा जर अशा बेताल वागणाऱ्या लोकप्रतिनिधींना वटणीवर आणायचं असेल तर ज्याला मारहाण झाली, माझी त्या दादांना विनंती आहे की तुम्ही नका तक्रार करू, अर्ज तर करा, जेणेकरून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव येईल. त्यांना कळेल की आपण असं वागलं नाही पाहिजे. ठीक आहे. संजीव शिवडेकरजी, तुम्हाला पटलं का रुपाली ताई जे बोलल्या ते? नाही, काल त्यांनीच म्हटलंय की पोलिसांना बोलवलं घटना घडली तेव्हा कॅन्टीन मध्ये. पोलिसांनी डायरीमध्ये काय म्हटलंय, काय लिहिलंय? डायरी हे एव्हिडन्स आहे कोर्टात. त्यांनी डायरीत काय लिहिलं की काय कशासाठी लिहिलंय? गेलो, तेच मी तुम्हाला विचारतोय. काय लिहिलंय विचारा पोलिसांना, मला काय नाही ना लिहिलंय. माहिती, म्हणून तर ना मी ऍज अ ऍडव्होकेट मॅडम, म्हणून डायरी- तुम्हाला डायरी- जे प्रोसिडिंग कोर्टात चाललंय मला नाही माहिती पोलिसांनी काय डायरीत लिहिलेलं आहे. मी त्यांना त्या अशा लोकप्रतिनिधींवर वचक बसण्यासाठी हे नाहीतर ते करणं गरजेचं आहे हे स्पष्टपणे मांडलेलं आहे. संजीव शिवडेकर बोला. नाही, ठीक आहे. त्यांना आता डायरी माहिती नाही. आता आज विधानभवनात काय चर्चा होती, कॅन्टीनवाल्यांनी काय केलं, काय म्हटलं, आणि तुम्ही जसं म्हणाल त्याला तिकडे धंदा करायचा होतो, त्याच्या स्टाफला पुढे करणार नाही. पण ह्याचा अर्थ आपण डोळे बंद करून बसायचं का? पोलिसांना आणि जे म्हणतायत मग ठीक आहे, चालत राहील असं. अनेक ठिकाणी मग काय सहन करायचं. दादागिरी कोण मारेल, कोण कंप्लेंट का जाऊ शकत नाही. याच्यामध्ये सहन नाही करायचं. याच्यामध्ये सहन नाही करायचं. एकतर गायकवाड यांना त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करणं किंवा त्यांना पुन्हा हे असे घडू नये म्हणून त्याच्यावर ठोस पावले उचलणं गरजेचे आहेत. आणि राहिला विषय की जे अन्न त्या आमदार निवासामध्ये आमदारांसह बाकीची लोकही खात आहेत,
कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि दुसऱ्याला द्या ना. कशासाठी कोणाला या गोष्टी घडणारच नाहीत. जर कॅन्टीन वाल्याला जे टेंडर चालवतोय त्याला कळत नसेल, सातत्याने या गोष्टी घडत असेल, तर त्याच्यात बदल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, खणकर सरांकडे मला जायचं आहे. खणकर सर, तुम्ही हसताय, काय कारण आहे? बोला बोला. करून बघा की एमएलए कॉन्टेंटचे कॉन्ट्रॅक्ट किती वर्ष किती माणसाकडे कोण चालवतंय, कधीच तिथे बदल होत नाही. असा आहे कोरटकरजी, मी काही बऱ्याच वेळा कामानिमित्त आमचं भारतीय जनता पार्टीचं प्रदेश कार्यालय हे नरवण पॉइंटला आहे. काही कामानिमित्त मी मंत्रालयात जात असतो आणि सामान्य माणसाप्रमाणे आम्ही त्या आमदार निवासात जेवलो, कारण आमदारांची एक बसायची तिकडे एक वेगळी व्यवस्था आहे. त्या जिथे ज्या कॅन्टीनचा आज आपण चर्चा करतोय, उल्लेख करतोय, बरोबर. आणि जी काही सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी येतात त्यांची एक बसायची एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी. मी सुद्धा तिथे बऱ्याच वेळा जेवलेलो आहे. अनेक अनुभव आहेत. ते काय आज काही तो काही चर्चेचा विषय नाहीये. पण कोरटकरजी, आज आपण जी चर्चा करत आहोत आणि तुम्ही जो काही विषय आज या ठिकाणी मांडलाय, बघा, शिवडेकर एक ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी बसलेले आहेत. शिवडेकर साहेब, आपण गेली अनेक वर्ष म्हणजे पत्रकारिता करत आहात. तुम्ही विधान भवन कव्हर केलेलं असेल आणि विधान भवनात आमदार म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. बरोबर. प्रत्येक आमदार हा आपलं मत मांडत असतो. गेल्या काही वर्षामध्ये विधान भवनाच्या पायऱ्यावरती बसून आपापल्या मतदारसंघातले प्रश्न मांडणं, दुष्काळी प्रश्न असतील, शेतकऱ्यांची आत्महत्या असतील, अवकाळी असेल, दुष्काळी असेल, अशा अनेक विषयांवरती सभागृह भरण्यापूर्वी एक नवीन पद्धत आली. आपण त्या सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून आमदार आंदोलनं करतात. या आंदोलनं पूर्वी होत नव्हती का? तर होत होती. पण त्यावेळेला हा जो आज कॅमेरा आहे ना साहेब, हा कॅमेरा मर्यादित होता. त्यावेळेला फोटो काढला जायचा आणि दुसऱ्या दिवशी जी काही आपली वर्तमानपत्र होती, आज मी कोणाचं नाव घेणार नाही, पण त्याच्यामध्ये पहिल्या पानावर जर का फोटो आला तर त्या आमदाराला पूर्ण 5 वर्षामध्ये मी मतदारसंघात काहीतरी भरीव काम केलं असं त्याला वाटायचं, कारण एक फोटो येणं महत्वाचं होतं. आज काय परिस्थिती आहे साहेब? त्या विधान भवनाच्या आमदार पायऱ्यांवरती बसून, म्हणजे कालचं मी दृश्य सांगेन, आज तो विषय नाही, ओम फट स्वाहा, 50 खोके एकदम ओके. आणि म्हणजे ही चर्चा, म्हणजे मला आठवतंय नितेश राणेंनी काहीतरी आवाज काढला होता, त्याची सभागृहात चर्चा झाली. आणि काल त्या ठिकाणी ओम फट स्वाहा पासून ते 50 खोके एकदम ओके बोके हा शब्द देखील वापरला गेला. त्याच्यावर कुणी काल चर्चा नाही केली. म्हणजे कसं आहे, नाही, एक मिनिट. खणकर सर, मला फक्त एक नमूद करायचं आहे. तुम्ही म्हणाला चर्चा कोणी केली नाही. काल याबद्दल आम्ही संदीप देशपांडे यांची सुद्धा भूमिका जाणून घेतली आणि संदीप देशपांडे यांनी त्या घटनेबद्दल नाराजी सुद्धा व्यक्त केली आणि त्याचा निषेध सुद्धा केलाय, जे प्रताप सरनाईक यांच्यासोबत घडलं होतं त्यावरून सुद्धा. आणि तिथे सुद्धा अशीच घोषणा देण्यात आली होती. अहो कोरटकर, ऐका, मी तिथे नाही म्हणत आहे. ओके, सभागृहात मी विधान भवनाच्या पायरीवरती, की ज्या पायरीवरनं चढून हे आमदार विधान भवनात जातात. तुम्ही माझं वाक्य ऐकलं नाही साहेब. त्या विधान भवनाच्या पायरीवरती 75, 80, 85, 90 पर्यंत, 95ला मी सुद्धा एक आमदाराचा पीए म्हणून काम केलंय. एक फोटो जर आला आणि तो जर का एखाद्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर जर दिसला ना, तर त्या आमदाराचं 5 वर्षामधलं त्या मतदारसंघातलं महत्व वाढायचं. जेव्हापासून ही जी मीडिया आलेली आहे ज्याच्यावर मी तुमच्याशी बोलतोय साहेब, तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला माहित नसेल. तुमच्या मतदारसंघात लाईव्ह चालतं की तुम्ही विधान भवनाच्या पायरीवर काय बोलताय, तुम्हाला माहित नसतं काय चाललंय ते. आज ज्या वेळेला करतो त्यावेळेला काय तिथे बसून चर्चा होते साहेब. माझं हे म्हण, मी तो मीरा भाईंदरचा विषय घेत नाही. खणकर सर, मी तुमच्याशी सहमत आहे. विधिमंडळाची प्रतिष्ठा अधिकाधिक धुळीला कोण मिळवतं अशी स्पर्धा लागली का असं वाटावं? अशा पद्धतीच्या घोषणा वक्तव्य असतात नेत्यांच्या. म्हणजे आता मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मी जेव्हा खुर्चीत बसेन तेव्हा मी बरोबर आहे, पण दुसऱ्याने केलं की मग तो ओके बोके कोके, हे काय म्हणजे मला कळत नाही ना. म्हणजे ही जी प्रतिष्ठा आहे ना, ही जनप्रतिनिधी म्हणून, आणि ही संस्कृती, म्हणजे काल ओम फट स्वाहा ते भास्कर जाधव गमतीच्या याच्यात बोलले असतील, पण जो सामान्य 18-20 वर्षाचा मुलगा राजकारणाकडे पॉझिटिव्हली पाहतोय त्याला काय बोध तुम्ही देताय? आणि त्याला राजकारणामध्ये या म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की तरुण पिढीने राजकारणात आलं पाहिजे, तर कशासाठी आलं पाहिजे? तो हेच म्हणेल की मी उद्या नेता झालो तर 50 खोके माझ्यासाठी रिझर्व ठेवलेले आहेत. काय या घोषणा? म्हणजे मला कळत नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालं तेव्हा किती खोक्यांचा विषय झाला असेल. म्हणजे तुम्ही गेलात ते बरोबर आहे.
म्हणजे मी काय कोणा आज हा विषय नाही, पण एकूण प्रतिष्ठा सांभाळण्याचं काम हे कोण करणार? काय तरुणांना तुम्ही यातनं संदेश देतात? शिवडेकर साहेब माझ्या मताशी कदाचित सहमत असतील या बाबतीत. त्यांच्याकडून उत्तर घेऊयात आपण. डिबेट होतच नाही. आणि दिलीप वळसे पाटील जेव्हा चेअरवर असायचे किंवा मधुकरराव चौधरी, अनेक वेळा त्यांनी नाराजगी व्यक्त केली की पायऱ्यांवर तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन, पण त्यांनाही गावात ते टीव्ही, कारण आतमध्ये बोललेलं कोण तेव्हा छापायचं नाही, कारण प्रमुख वक्ते बोलले पहिल्या बाकावरचे की मागच्या आमदाराचं कोण लिहायचं नाही, आणि बसायचं नाही. हल्ली लाईव्ह यायला लागलं, पूर्वी लाईव्ह नव्हतं. शिवडेकर साहेब मधुकरराव चौधरीजींनी, म्हणजे मी तुम्हाला गोष्ट 93-94 ची सांगतोय, मी 22-23 वर्षाचा असेल, पण मी त्यावेळेला जे वाचलंय पेपरमध्ये, त्यांनी ही उभ्या महाराष्ट्राला या विधान भवनात काय चालतंय जाणून घ्यायची इच्छा असते आणि आपण कुठल्या विषयात वेळ घालवायचा आहे आमदारांनी, म्हणजे या पद्धतीनं त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली होती शिवडेकर साहेब. हे रेकॉर्डवर खणकर सर, मला रुपालीताईंकडे पण जायचं आहे, पण खणकर सर तुम्ही एकदम बरोबर मुद्दा मांडला, ज्याच्याशी मला वाटतं आपल्या चर्चेत सहभागी असलेले सगळे मान्यवर सहमत असतील. पण अशा पद्धतीची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये किंवा राजकारणी आणि राजकारण याबद्दल खराब मत जनमानसात तयार होऊ नये, आदर वाटावा, प्रतिष्ठा आणि सन्मान राहावा, यासाठी स्पष्ट संदेश जाणारा असं काही कृत्य सरकार करणार आहे का मग या केसमध्ये तरी गायकवाडांच्या? कारण रुपालीताई म्हणताय की याच्या संदर्भात गुन्हा सुद्धा नोंद होण्याची शक्यता कमी आहे. खणकर सर. अरे मला वाटलं तुम्ही रुपालीताईंना प्रश्न नाही, मी त्यांच्याकडे पण जाणार आहे, पण मला तुमच्याकडून आधी उत्तर घ्यायचं आहे. नाही, तुम्ही हा जो विषय म्हणालात सरकार म्हणून, मला जे वाटतं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनीही याचं उत्तर दिलं, तर ही घटना गंभीरपणे सरकारने घेतलेली आहे. या पद्धतीचं वर्तन कुठल्याही बाबतीत समर्थनीय नाही. आणि जनप्रतिनिधी म्हणून तर आपली प्रतिष्ठा ही आपण जपायची असते, आणि आम्ही सत्ताधारी आहोत साहेब. सत्ताधारी म्हणून आमची काही एक वेगळी जबाबदारी आहे विरोधकांपेक्षा. ते समोर किती बसलेले आहेत, त्यांचा आकडा काय, हा विषय महत्वाचा नाही. लोकशाहीमध्ये सत्ताधारी म्हणून तुम्ही एक वेगळ्या भूमिकेत असता, ती भूमिका आम्ही पाळली पाहिजे, आणि निश्चितच सरकार म्हणून याची गंभीरपणे दखल घेतलेली असेल, हे माझं मत आहे. ठीक आहे. रुपालीताई, तुम्हाला पटतोय का मुद्दा? आणि दुसरी गोष्ट, सरकारला असे मुद्दे किती डॅमेज करतात? म्हणजे एकीकडे जिकडे पक्ष नेतृत्व हे अतिशय जबाबदारीनं वागतं, संयमानं वागतं, पण एक लोकप्रतिनिधी येतो आणि असं काहीतरी कृत्य करतो ज्याच्यामुळे सरकारच्या भूमिकेवर आणि सरकारच्या हेतूबद्दलच थोडीशी शंका उपस्थित केली जाते. निश्चितच की सरकारवर, अशा लोकप्रतिनिधींमुळे सरकारवर हे संशय घेतला जातो, परंतु आमच्या सरकारने त्या बाबतीची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. आता फरक कुणाला पडतो, तर हा फरक संजय गायकवाडांना पडेल. कारण का, त्यांनी जी लोकप्रतिनिधी म्हणून आचारसंहिता सांभाळणं गरजेचं होतं, ते वर्तन चांगलं ठेवणं गरजेचं होतं, ते त्यांनी ठेवलेलं नाहीये. त्यांना वाटत असेल, म्हणजे त्या कुठल्या ज्या भागातनं आलेत त्या भागातल्या लोकांना सुद्धा हे आवडणार नाही की बॉक्सिंग आहोत म्हणून 9-10 गुद्दे मारलेले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला अधिकार दिलेला नाहीये, निश्चित त्याला तुमच्यावर कारवाई नाही होणार, परंतु त्या आमदारांची प्रतिमा निश्चितच मलिन होते आणि लोक अशा लोकांना नाकारतात. आता मगाशीच सांगितलं की ते 3 वेळा निवडून आले नाही, 4थ्या वेळा निवडून आलेले आहेत. आता निवडून दिलेले लोक म्हणतील, अरे याला निवडून दिल्यानंतर किक बॉक्सिंग खेळतो, कुठल्याही कर्मचाऱ्यांना मारतो, त्याच्यापेक्षा याला देऊ नये, याचा इफेक्ट लोकप्रतिनिधीवर निश्चित होतो. मग रुपालीताई, मला एक सांगा, एक जबाबदार राजकारणी म्हणून या चर्चेच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात का? तुम्ही एक राजकारणी आहात आणि तुम्ही एक चांगल्या वकील सुद्धा आहात. आमची राजकारण्यांची चौकट आणि आमची राजकारण्यांची गरिमा राखण्यासाठी त्यांच्यावर कारवाई गरजेचं आहे. कारण का, एका आमदारांमुळे सगळ्या सरकारच्या हेतूवर, कामांवर एक संशय निर्माण केला जातो. त्याच्यामुळे सातत्याने आमचे वरिष्ठ आमदारांना सांगत असतात की आपलं वर्तन चांगलं ठेवावे आणि आपली भाषा सुद्धा ही चांगली ठेवावी. हे सातत्याने वरिष्ठ नेते सांगत असतात, परंतु एखादा जर पाळत नसेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.
अगदी बरोबर. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न आपण जेव्हा करत असतो तेव्हा कायदा बनवणाऱ्यांकडून सुद्धा त्याचं पालन अपेक्षित असतं आणि अधिक जबाबदारीचं वर्तन सुद्धा अपेक्षित असतं. पण ते नेमकं त्याच बाबीला संजय गायकवाड यांनी हरताळ फासलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कृती ते यापुढे करणार नाहीत किंवा इतर कुठलाही लोकप्रतिनिधी अशा पद्धतीची कृती करण्यासाठी धजावणार नाही, असा एक संदेश सरकार म्हणून तुम्ही देणं अपेक्षित आहे आणि तो मिळेल अशी अपेक्षा मी करतो. चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि चर्चा इथेच थांबवतो. धन्यवाद.